नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी चा जो विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 आहे, तर त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 2 आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया. तर त्याचा स्वाध्याय प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचं स्पष्टीकरण लिहा. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर एकूण 38 आता 1 किंवा 26 जे आहे ते लिहू नका. एकूण 38 एटीपीचे एकूण किती मिळतात? 38 रेणू मिळतात. तर ग्लुकोजच्या एका रेणूचे संपूर्ण ऑक्सिडीकरण 3 टप्प्यात होते. ग्लायकोलायसिस, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन. या प्रक्रियेत ऑक्सिडीकरण झाल्यावर एकूण 38 एटीपी रेणू तयार होतात. तर हे पुढचं त्याच्यामध्ये लिहू नका. 38 आपल्या पुस्तकानुसार योग्य आहे. त्याच्यानंतर ग्लायकोलायसिसच्या शेवटी पायरुव्हिक आम्ल चे रेणू मिळतात. तर हे पायरुव्हिक आम्ल हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर पेशीद्रवात होणाऱ्या ग्लायकोलायसिस, ग्लुकोज विघटन म्हणतो त्याला आपण, या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचं टप्प्याटप्प्याने विघटन होऊन हे 3 घटक जे आहेत आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर पुढे आहे अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 च्या पूर्वावस्थेतील स्थूलपट्टता हे त्याचं उत्तर येणार आहे. या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते. तर अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1 ची पूर्वावस्था 1 ही खूप मोठी असते. तिच्यातील स्थूलपट्टता या उपअवस्थेमधील सजातीय गुणसूत्रांमध्ये परागती म्हणजे क्रॉसिंग ओव्हर होतं, ज्यामुळे जनुकांचे पुनर्संयोजन घडून येतं. तर त्याचं अचूक उत्तर काय आहे? स्थूलपट्टता. त्याच्यानंतर पुढे आहे सूत्री विभाजनाच्या मध्य अवस्था. या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर होतात. मध्य अवस्था हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याचं स्पष्टीकरण काय? मध्य अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन ती स्पष्ट दिसू लागतात आणि पेशीच्या मध्यभागातील विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अशी एका ओळीत संचरित होतात. त्यामुळे मध्य अवस्था हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर पेशीचे प्रतलद्रव्य तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड याच्या रेणूची आवश्यकता असते. पेशीचे प्रतलद्रव्य पटल याचं स्पष्टीकरण पण आहे. हे प्रामुख्याने फॉस्फोपिडियाच्या 2 थरांपासून आणि त्यात रुतलेल्या प्रथिनांपासून बनलेलं असतं. त्यामुळे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोपिडियाची अत्यंत आवश्यकता असते. हे उत्तर येणार त्याचं. फॉस्फोलिपिड. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी कुठल्या प्रकारचं शोषण करतात? विनॉक्सी प्रकारचं. कष्टाचा आणि जड व्यायाम करताना शरीरातील स्नायूंना ऑक्सिजन पुरवठा कमी पडतो. अशा वेळी पुरेशा ऑक्सिजन अभावी आपल्याला मांसपेशी विनॉक्सिजन केलं जातं, ज्यामुळे शरीरातील लॅक्टिक आम्ल जे आहे ते साठताना आपल्याला थकवा जाणवतो. ओके. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं स्पष्टीकरण द्यायचं आहे, त्यामुळे स्पष्टीकरण पण तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्याख्या लिहायची. व्याख्यामध्ये पोषण. अतिशय सोपी व्याख्या याची. सजीवांनी अन्न ग्रहण करून त्याचा वापर ऊर्जा निर्मिती, वाढ आणि शरीराचे संरक्षण यासाठी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला काय म्हणतात? पोषण म्हणतात. त्याच्यानंतर आहे पोषक तत्व. तर शरीराच्या विविध क्रिया सुरळीत चालण्यासाठी आणि आरोग्यासाठी अन्नातून मिळणारे जे घटक आवश्यक असतात, उदाहरणार्थ कर्बोदके असतील, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे, त्यांना काय म्हटलं जातं? पोषक तत्वे म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे आहे प्रथिने. प्रथिनेमध्ये त्याची व्याख्या लिहायची. ॲमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिने असे म्हणतात. प्रथिने हा शरीराचा एक महत्वाचा रचनात्मक घटक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे पेशी स्तरावरील श्वसन. तर सजीवांमध्ये पेशींच्या आत ग्लुकोज सारख्या अन्न घटकांचे ऑक्सिजनच्या साह्याने किंवा त्याच्याशिवाय विघटन करून ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात मिळण्याच्या प्रक्रियेला पेशी स्तरावरील श्वसन असं म्हणतात. त्याच्यानंतर ऑक्सिश्वसन. आता ऑक्सिश्वसनमध्ये त्याची व्याख्या, पेशी स्तरावरील ज्या श्वसन प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा म्हणजे O2चा सहभाग असतो किंवा ऑक्सिजनचा वापर केला जातो त्या श्वसनाला काय म्हणतात? ऑक्सिश्वसन म्हणतात. याचे ग्लायकोलायसिस, क्रेब चक्र, ETC असे 3 टप्पे असतात. त्याच्यानंतर ग्लायकोलायसिस, ग्लुकोजचं विघटन. पेशीद्रव्यात घडणाऱ्या ज्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्यानं विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल, ATP आणि NADH2 आणि पाणीची प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात, त्या प्रक्रियेला काय म्हणतात? ग्लायकोलायसिस असं म्हणतात. तर हे सगळ्या व्याख्या लिहिण्यामध्ये आलं. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करायचा. ग्लायकोलायसिस आणि क्रेब चक्र याच्यातला फरक. तर ग्लायकोलायसिसमध्ये ही प्रक्रिया पेशीच्या पेशीद्रव्यात घडते
तर ही जी क्रेब चक्र ही प्रक्रिया आहे ही पेशीच्या तंतुकणिकेत घडते. या प्रक्रियेसाठी ऑक्सिजन असणं बंधनकारक नाही, पण क्रेब चक्रमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता असते. ग्लायकोलायसिसमध्ये यात ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्लाचे 2 रेणू तयार होतात. यात काय होतं, पायरुव्हिक आम्लापासून बनलेल्या ॲसिटिल कोएन्झाइम रेणूचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं. याच्या प्रक्रियेच्या शेवटी पायरुव्हिक आम्ल, ATP, Na, DH2 आणि पाणी तयार होतं. याच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 कार्बन डायऑक्साईड, H2O, NaDH2, FADH2 आणि ATP तयार होते. तर हा यांच्यातला फरक आहे. दुसरं जे आपल्याला लिहायचं आहे ते आहे सूत्री आणि अर्धगुणसूत्री विभाजन. सूत्री पेशी विभाजन आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजन. तर पहिला फरक काय, जे सूत्री पेशी विभाजन आहे हे विभाजन कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये घडतं. हे जे दुसरं आहे हे विभाजन प्रामुख्याने जनन पेशीमध्ये घडतं. यात जन्य पेशीमधील गुणसूत्रांची संख्या सारखीच राहते, पण अर्धगुणसूत्रीमध्ये अर्धी होते. जन्य पेशीमधील गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. इकडं सूत्री विभाजनामध्ये एका जनक पेशीपासून 2 नव्या पेशी तयार होतात, तर अर्धगुणसूत्रीमध्ये एक जनक पेशीपासून 4 नव्या पेशी तयार होतात. यामध्ये समजातीय गुणसूत्रांमध्ये परागती होत नाही, त्यामुळे विविधता येते. यामध्ये गुणसूत्रामध्ये परागती होते, ज्यामुळे जनुकीय विचलन म्हणजे विविधता घडून येते. शरीराची वाढ, झीज भरून काढणे आणि जखमा बरा करण्यासाठी हे आवश्यक असतं. सूत्री विभाजन त्यासाठी आवश्यक असतं. तर अर्धगुणसूत्री कशासाठी, युग्मक तयार करण्यासाठी आणि प्रजननासाठी हे अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यानंतर पुढचा जो फरक आहे ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन. तर ऑक्सिश्वसन ही प्रक्रिया घडण्यासाठी त्याच्या नावातच आहे ऑक्सिश्वसन, ऑक्सिजनची गरज असते. विनॉक्सिश्वसन म्हणजे ही प्रक्रिया ऑक्सिजनशिवाय ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत घडते. यात मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. एका ग्लुकोजपासून 38 ATP. यात खूप कमी प्रमाणात ऊर्जा तयार होते, फक्त 2 ATP तयार होते. प्रक्रियेच्या शेवटी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. प्रक्रियेच्या शेवटी वनस्पती किंवा सूक्ष्मजीवांमध्ये अल्कोहोल, तर प्राण्यांच्या स्नायूमध्ये लॅक्टिक आम्ल तयार होतं. ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असून ग्लायकोलायसिस, क्रेब चक्र आणि ETC असे 3 मुख्य टप्पे असतात. ही प्रक्रिया साधी असून यात प्रामुख्याने ग्लायकोलायसिस, किण्वन असे 2च टप्पे याच्यामध्ये असतात. पुढं आपल्याला जे लिहायचं ते आहे शास्त्रीय कारण लिहायचे. तर शास्त्रीय कारणामध्ये पहिलं आहे ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. याचं शास्त्रीय कारण काय, तर 4 मुद्द्यांमध्ये आपण त्याचं उत्तर बघणार आहोत. ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होणं म्हणजे त्यापासून जास्तीत जास्त ऊर्जा आणि पूर्णपणे कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होणं, हा पहिला मुद्दा लिहायचा. ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत म्हणजे विनॉक्सिश्वसनात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होते आणि त्यात अत्यंत कमी ऊर्जा म्हणजे फक्त 2 ATPच मिळतात आपल्याला. पण ग्लुकोजच्या विघटनासाठी क्रेब्स चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी या प्रक्रिया तंतुकणिकेत व्हाव्या लागतात. या दोन्ही प्रक्रिया केवळ ऑक्सिजनच्या उपस्थितीतच होऊ शकतात. इलेक्ट्रॉन वहन साखळीच्या शेवटी हायड्रोजन अणूंना स्वीकारून पाण्याचे रेणू तयार करण्यासाठी ऑक्सिजन हा अंतिम इलेक्ट्रॉन स्वीकारक म्हणून काम करतो आणि म्हणूनच ग्लुकोज पासून पूर्ण 38 ATP ऊर्जा मिळवण्यासाठी आणि त्याचं संपूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. हे तुम्ही त्याच्यात लिहू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे तंतुमय पदार्थ. हे एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. तंतुमय पदार्थ, त्याला इंग्लिशमध्ये आपण फायबर्स म्हणतो, हे आपण पचवू शकत नाही, तरीही ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं. का, त्याचा उपयोग काय, तर हे पदार्थ अन्नपदार्थांच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत म्हणजे उत्सर्जनामध्ये मदत करतात. दोन्हीमध्ये सुद्धा. आहारामध्ये पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ नसल्यास बौद्धकोष्ठतेसारखे किंवा पचनाचे विकार असले तर पचनाचे विकार होत नाहीत, पण जर नसले तंतुमय पदार्थ तर त्यातनं आपल्याला पचनाचे विकार होतात. पचनसंस्था बिघडते. पालेभाज्या, फळे, तृणधान्य यामधून आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे बहुतांश प्रमाणात फायबर्स मिळतात. म्हणून प्रत्यक्ष ऊर्जा आणि पोषण तत्व जरी पुरत नसले तरी पचनसंस्थेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचं पोषण तत्व आहे. त्याच्यानंतर पुढे पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांमध्ये एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्याचं पहिलं कारण आहे शरीराची वाढ. एका पेशीपासून बहुपेशीय सजीव निर्मिती आणि त्यांची वाढ केवळ सतत होणाऱ्या पेशी विभाजनामुळे म्हणजे सूत्री विभाजनामुळे शक्य होतं. दुसरं आहे
झीज भरून काढणं, शरीराला झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी, जुन्या किंवा मृत पेशींच्या जागी नवीन पेशी तयार करण्यासाठी सुद्धा पेशी विभाजनाची आवश्यकता असते. प्रजनन व वंश सातत्य, बहुपेशीय सजीवांमध्ये नवीन जीव निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी युग्मके ही अर्धगुणसूत्री पेशी विभाजनाद्वारे तयार होतात, जसं की शुक्राणू आणि अंडपेशी असते. तर हे फक्त पेशी विभाजना मार्फत अर्धगुणसूत्री पेशी विभाजनामुळे ते तयार होतात. म्हणूनच सजीवांचे अस्तित्व, वाढ आणि पुनरुत्पादन या सर्व मूलभूत गरजा या मूलभूत क्रिया पेशी विभाजनावर अवलंबून असल्यामुळे तो एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी सुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात. त्याच्यातलं पहिलं आहे, सामान्यतः उच्चस्तरीय वनस्पती आणि प्राणी हे जगण्यासाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिश्वसन करतात. परंतु जेव्हा त्यांच्या सभोवतालच्या वातावरणातील ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतो, तेव्हा जगण्यासाठी ते विनॉक्सी श्वसनाचा पर्याय निवडतात. उदाहरणार्थ, जमीन पाण्यात बुडाली असल्यास बिया पाण्याखाली विनॉक्सी श्वसन करतात. तसं आपण जेव्हा अतिशय वेगाने किंवा जड व्यायाम करतो तेव्हा स्नायूंना ऑक्सिजन कमी पडल्यामुळे आपल्या मांसपेशी सुद्धा काय करतात, विनॉक्सी श्वसन करतात. आणि म्हणून आणीबाणीच्या किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेच्या काळात ऊर्जेची गरज भागवण्यासाठी हे सजीव तात्पुरते विनॉक्सी श्वसन हे करत असतात. आता पुढे त्याच्या आहे, क्रेब्स चक्रालाच सायट्रिक आम्ल चक्र असेही म्हणतात. तर त्या उत्तरामध्ये पहिला पॉईंट लिहायचा, क्रेब्स चक्राचा शोध लावणारे वैज्ञानिक सर हेन क्रेब्स यांच्या नावावरून या चक्राला क्रेब्स चक्र असं म्हणतात. ही चक्राकार अभिक्रिया तंतुकणिकेत सुरू होताना जेव्हा ॲसिटल CoA या ऑक्झॅलॅटिक आम्लाबरोबर संयोग पावतो तेव्हा सर्वप्रथम तयार होणारा रासायनिक पदार्थ कुठला, सायट्रिक आम्ल. या चक्राची सुरुवात सायट्रिक आम्लाच्या निर्मितीने होते आणि त्याचे 3 कार्बोक्सिलिक गट त्याचे एकूण असतात आणि म्हणून पहिल्या स्थिर उत्पादित घटकांमुळे या संपूर्ण चक्राला सायट्रिक आम्ल चक्र या असंही त्याला नाव दिलं जातं. तर आता त्यातला प्रश्न क्रमांक 5 बघूया. सविस्तर उत्तरे लिहा. त्याच्यामधलं पहिलं आहे, ग्लायकोलायसिस प्रक्रियेची सविस्तर माहिती लिहा. तर ग्लायकोलायसिस किंवा त्याला ग्लुकोज विघटन म्हटलं जातं. ही पेशी स्तरावरील श्वसनाची पहिली पायरी आहे आणि ही प्रक्रिया पेशीच्या पेशी द्रवात घडून येते. यात ऑक्सिजन असणं किंवा नसणं बंधनकारक नसतं. त्याचे टप्पे आणि बदल, पायरुव्हिक आम्लाची निर्मिती. या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचं टप्प्याटप्प्याने विघटन होतं आणि या विघटनातून पायरुव्हिक आम्लाचे 2 रेणू तयार होतात. सहउत्पादने, या पायरुव्हिक आम्लासोबत ATP, NADH2 आणि पाणी याचेही प्रत्येकी 2-2 रेणू आपल्याला मिळतात. ॲसिटल CoA मध्ये रूपांतर, या प्रक्रियेत तयार झालेल्या पायरुव्हिक आम्लाचे रेणू पुढे तंतुकणिकेत जाण्यापूर्वी त्यांचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम या 2 कार्बन असलेल्या संयुगामध्ये होतं. या परिवर्तनादरम्यान कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू पेशी द्रव्यात काय होतात, मुक्त होतात. तर परत आकृतीच्या मदतीनं सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा. तर तुम्हाला त्यासाठी आधी काय करावं लागेल, इथे सूत्री विभाजन जे आहे ती पुस्तकामधली आकृती आहे, तर ही आकृती पूर्ण तुम्हाला आधी काढावी लागेल आणि मग त्याचं उत्तर जे आहे ते लिहावं लागेल. याच्यामध्ये इथून सुरुवात करूया आपण. जस्ट मिनिट. इथून सुरुवात करा. आकृतीच्या मदतीने सविस्तर वर्णन करायचं सूत्री विभाजनाचं. सूत्री विभाजन हे प्रामुख्याने 2 टप्प्यात होते, प्रकण विभाजन आणि परिकण विभाजन. तर याच्यामध्ये पहिलं बघूया, प्रकण विभाजन. याच्यामध्ये 4 उपटप्पे असतात. पहिलं पूर्वावस्था, मूळचे अत्यंत नाजूक धाग्यासारखे असणारे गुणसूत्रांचे धनीकरण सुरू होते. त्यामुळे ते आकुंचन पाहून जाड व स्पष्ट दिसू लागतात आणि त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसह दिसतात. ताराकेंद्र द्विगुणित होऊन पेशींच्या विरुद्ध ध्रुवांना जातात. केंद्रावरण आणि केंद्रिका नाहीसे होण्यास सुरुवात होते. हे येणार पूर्वावस्थामध्ये. त्याच्यानंतर मध्यावस्थामध्ये केंद्रावरण पूर्ण नाहीसे होत ते सर्व गुणसूत्रे स्पष्ट दिसतात आणि ती पेशींच्या मध्यभागात विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अशा एका ओळीत संरचनित होतात. दोन्ही ताराकेंद्रे आणि गुणसूत्रबिंदू यांच्या दरम्यान लवचिक प्रथिनांचे धागे तयार होतात. त्याच्यानंतर दुसरा आहे पश्वा अवस्था. याच्यामध्ये तर्कतंतूच्या ओढीमुळे गुणसूत्रबिंदूचं विभाजन होते आणि प्रत्येक गुणसूत्राची जन्य अर्धगुणसूत्रे सुटी होऊन विरुद्ध ध्रुवांच्या दिशेने ओढली जातात.
ओढली जाणारी ही गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. पेशीच्या दोन्ही टोकांना गुणसूत्रांचे सारखे संच पोहोचतात. पुढचं आहे अंत्यावस्था. तर याच्यामध्ये पेशींच्या दोन्ही टोकांना पोचलेली गुणसूत्रे आता पुन्हा उलगडतात, ज्यामुळे ती पुन्हा पातळ धाग्यासारखी होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना जन्य केंद्रके तयार होतात, म्हणजेच केंद्रकावरण आणि केंद्रिका पुन्हा दिसू लागतात. अशा प्रकारे केंद्रकापासून 2 जन्य केंद्र तयार होतात. आता पुढची त्याच्यातली प्रक्रिया येते ती परिकन विभाजन. केंद्रकाचे विभाजन संपताच पेशीद्रव्याचं विभाजन होतं. पेशीच्या मध्यभागी एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि शेवटी पेशीद्रव्य वेगळे होऊन 2 नवीन जन्य पेशी तयार होतात. आता त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील 5 अवस्थांचं योग्य आकृत्यांसह वर्णन करा. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ह्या ज्या आकृत्या आहेत ह्या दोन्ही आकृत्या पुस्तकातल्या तुम्हाला काय कराव्या लागतील, तिथे काढाव्या लागतील त्याच्या उत्तरामध्ये. तर अर्धगुणसूत्री विभाजन 1 मधील पूर्वावस्था 1 ही अत्यंत मोठी आणि गुंतागुंतीची असते. तिचे 5 टप्प्यात वर्गीकरण होते. लेप्टोटीन या अवस्थेत केंद्रकातील विखुरलेले गुणसूत्रांचे धागे स्पष्ट आणि आखूड होऊ लागतात. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास ही गुणसूत्रे एखाद्या फुलांच्या गुच्छासारखी दिसतात. झायगोटीन समजातीय गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांना समांतर जोडल्या जातात. या जोडी बनवण्याच्या प्रक्रियेला स्नाइप्सिस असं म्हणतात. त्याच्यानंतर पेकाटीन या टप्प्यात गुणसूत्रे अधिक जाड आणि आखूड होतात. याच अवस्थेमध्ये समजातीय गुणसूत्रांच्या अभगिनी गुणसूत्रांमध्ये जनुकीय घटकांची देवाणघेवाण होते, ज्याला परागती म्हणतात. याचमुळे सजीवांमधले जनुकीय विचरण त्याच्यामध्ये विविधता आहेत. त्याच्यानंतर डिप्लोटीन परागती पूर्ण झाल्यानंतर समजातीय गुणसूत्र एकमेकांपासून दूर सारू लागतात, परंतु ज्या ठिकाणी त्यांच्या जनुकीय देवाणघेवाण झालेली असते ती ठिकाणे एकमेकांना जोडलेलीच राहतात. या एकसारख्या दिसणाऱ्या आकाराला कायस्माटा असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर डायकायनेसिस हा पूर्वावस्थेचा शेवटचा टप्पा आहे. यात कायस्माटा पूर्णपणे निसटून बाजूला होतो आणि त्याच्यानंतर केंद्रकावरण आणि केंद्रिका पूर्णपणे नाहीशा होतात आणि तर्कतंतूंची त्याच्यातून काय होते, निर्मिती होते. त्याच्यानंतर पुढे आहे शरीराची वाढ आणि विकासासाठी सर्व जीवन प्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात. तर सजीवांच्या शरीराची वाढ, विकास आणि निरोगी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्व जीवन प्रक्रिया एकमेकांवर अवलंबून राहून एकत्रितपणे काम करतात. जसं की पहिली जीवन प्रक्रिया आपण धरली तर पोषण संस्था. आपण खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांमध्ये करतं पोषण संस्था ज्या आहेत त्या. शरीराला आवश्यक असणारी कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे या पोषक घटकांचा पुरवठा करण्याचं मूलभूत काम ही पोषण संस्था करत असते. दुसरा आहे श्वसन संस्था. वातावरणातील ऑक्सिजन शरीरात घेते. पेशी स्तरावर ऑक्सिजनचा वापर करून पोषक घटकांचे जे ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण केले जाते आणि शरीराला आवश्यक असणारी ATP ऊर्जा निर्मिती होते. त्याच्यानंतर पुढचं आहे रक्ताभिसरण संस्था. पचलेले अन्न घटक ऑक्सिजन संप्रेरके, पाणी आणि शरीराच्या अब्जावधी पेशींमार्फत पोहोचवण्याचे वाहतुकीचं काम रक्त आणि रक्ताभिसरण संस्था करत असते. चौथा आहे उत्सर्जन संस्था. शरीरातील विविध रासायनिक क्रियांमध्ये तयार होणारी विषारी आणि निरुपयोगी टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचं काम करतं. जर हे पदार्थ बाहेर पडले नाहीत तर पेशींचे कार्य थांबून सजीवाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे उत्सर्जन हे फार महत्वाचं आहे. नियंत्रण व समन्वय. मज्जासंस्था आणि रासायनिक संप्रेरके शरीरातील सर्व जीवन प्रक्रियाच्या कामात सुसूत्रता आणतात आणि ताळमेळ राखतात. पेशी विभाजन. मिळालेल्या ऊर्जेचा आणि प्रथिनांचा वापर करून सूत्री विभाजनाद्वारे नवीन पेशी तयार होतात, ज्यामुळे शरीराची प्रत्यक्ष वाढ होते, झीज भरून निघते आणि अवयवांचा विकास होतो. निष्कर्ष काय काढू शकतो, जर वरीलपैकी एकही जीवन प्रक्रिया विस्कळीत झाली तर ऊर्जेची निर्मिती किंवा पेशींची वाढ थांबेल, ज्यामुळे शरीराचा विकास पूर्णपणे खुंटेल. त्यामुळे या सगळ्या जीवन प्रक्रिया महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे लिहायचं आहे क्रेब्स चक्र जे आहे ते अभिक्रियेसहित स्पष्ट करा. तर क्रेब्स चक्रासाठी ही जी आकृती आहेत ही अभिक्रिया पूर्ण तुम्ही अशी लिहिली तरी काही हरकत नाही. ती लिहिल्यानंतर मग हे उत्तर तुम्ही लिहायला सुरू करा. सर हेन्स क्रेब्स यांनी या चक्राकार प्रक्रियेचा शोध लावला. ही अभिक्रिया पेशींच्या तंतुकणिकेच्या मॅट्रिक्समध्ये पार पडते. याला सायट्रिक आम्ल चक्र किंवा TCA चक्र असं सुद्धा म्हणतात. तर अभिक्रिया व त्याची सविस्तर प्रक्रिया बघूया. तर
ग्लायकोलायसिसमधून मिळालेले पायरुव्हिक आम्ल तंतुकणिकेत येण्यापूर्वी त्याचे रूपांतर जे आहे ते ॲसिटिल CoA मध्ये होतं. हा ॲसिटिल CoAचा रेणू तंतुकणिकेच्या द्रवात प्रवेश करतो. तिथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या ऑक्झॅलोॲसिटिक आम्लासोबत त्याची रासायनिक अभिक्रिया होते. या चक्राकार अभिक्रियेत पहिल्या टप्प्यात सायट्रिक आम्ल तयार होते, म्हणून त्याला सायट्रिक आम्लचक्र म्हणतात. या चक्राकार प्रक्रियेदरम्यान ॲसिटिल CoA मधील ॲसिटिलचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं. अंतिम उत्पादन यात काय तयार होतं? या चक्राच्या शेवटी कार्बन डायऑक्साईड, पाणी याचे रेणुमुक्त होतात आणि ऊर्जेच्या स्वरूपात NADHच्या 3 जोड्या, FADH2चा 1 रेणू आणि ATPचा 1 रेणू अशा प्रकारे ते काय होतात? तयार होतात. ओके, तर त्या आकृत्या पण काढा. इथे तुमचा जो स्वाध्याय आहे ही आकृती शेवटची, त्या प्रश्नापाशी त्या आकृत्या काढा. इथे तुमचा स्वाध्याय पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण जे पुढचं प्रकरण आहे त्याचा स्वाध्याय बघूया. ओके.